बसले होतो त्या ठिकाणी काँग्रेस पूर्णपणे सत्तेवर येताना दिसत होती आणि दुपारी 1 नंतर ते सगळं चित्र उलटं व्हायला लागलं। तशाच पद्धतीचा करिश्मा या ठिकाणी सुद्धा होणार आहे। हे अंतिम निकाल नाहीत, हे प्राथमिक कल आहेत। आपण जर पाहिलं असेल तर पहिल्या दुसऱ्या फेरीतली मतमोजणी त्या ठिकाणी सुरू असेल आणि निश्चितच अंतिम निकाल येईपर्यंत त्या ठिकाणी महागठबंधनचं जे काही राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात लढलेलं महागठबंधन आहे त्याच्या नेतृत्वाखालचं सरकार त्या ठिकाणी आलेलं आपल्याला दिसेल, हे मला या ठिकाणी प्रामुख्याने सांगायचं आहे। दुसरी गोष्ट, माझ्या वक्तव्यावर माझे सहकारी प्रकाश गाडे यांनी फार प्रचंड मोठा आकांड तांडव या ठिकाणी केलेला आहे, परंतु माझं वक्तव्य अजून सुद्धा आपण जाहीरपणे तपासलं पाहिजे। मी असं म्हटलं की हे बॉम्बस्फोट घडवायला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत, अशा पद्धतीचा आता एक जनमानसांमध्ये प्रतिमा निर्माण झाली। हे धार्मिक दंगली घडवू शकतात, हे बॉम्बस्फोट घडवू शकतात, हे जिंकण्यासाठी काही सुद्धा करू शकतात, अशा पद्धतीचा माझा आरोप आहे। त्या आरोपावर मी कायम आहे। मी कुठलीच माफी कोणाला मागणार नाही। त्यांना जर कायदेशीर कारवाई करायची असेल तर कोर्टाचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे आहेत, हे आपण त्यांनी सगळ्यात अगोदर लक्षात घेतलं पाहिजे। नको त्या गोष्टी, जी लोक बॉम्बस्फोट हा तर त्या म्हणजे एक वेपन अशा पद्धतीचा हल्ला झाला, पण लोकशाहीचा खून करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत। आचारसंहितेमध्ये निवडणुकीच्या पहिल्या दिवशी लोकांच्या खात्यात पैसे टाकले जातात, हा लोकशाहीवरचा सगळ्यात मोठा हल्ला आहे। आणि हे काय याच्या गप्पा करतात? यांना कुठली कायदेशीर कारवाई करायची असेल ती करा। माझं वक्तव्य रेकॉर्डवरती आहे, त्याच्याशी मी ठामपणे सहमत आहे। आणि दहशतवादाच्या गोष्टी काय सांगतात? आमच्या काळामध्ये, आमच्या सरकारच्या काळात अनेक दहशतवाद्यांना फासावर चढवण्याचं काम हे काँग्रेसच्या काळामध्ये झालेलं आहे। आपण जर मागच्या वर्षभरातले यांचे निकाल पाहिले, दहशतवादी मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातले दहशतवादी यांनी निरपराधपणे त्या ठिकाणी सोडण्याचं काम केलं, त्यांना निर्दोष दाखवलं। मुंबई बॉम्बस्फोटातले आरोपी निर्दोष सोडले। जे दहशतवाद्यांना पहलगामचं काय झालं? तुमच्या जर खरंच तुमचा जो दिल्लीतला आका आहे त्याची 56 इंचाची छाती आहे, मग पहलगामचे दहशतवादी अजून का सापडले नाहीत? तुम्हाला फक्त दहशतवाद, हिंदू मुस्लिम, धार्मिक दंगली याच्यावर राजकारण करायचं आहे, त्याने सुद्धा जमत नसेल, ते सुद्धा मुद्दे चालत नसतील तर आचारसंहितेच्या काळामध्ये निवडणुकीच्या पहिल्या दिवशी लोकांच्या खात्यात पैसे टाकायचे आहेत, अशा अनेक गैरमार्गाचा वापर करून निवडणुका जिंकणं, याला काही फार मर्दानकी आमच्या भाषेमध्ये आम्ही म्हणत नाही। लोकशाहीचा खून करतात। सामाजिक वातावरण, धार्मिक वातावरण, सुरक्षेचं वातावरण सगळं काही गढूळ करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी केलेलं आहे। ठीक आहे, तुम्ही सुद्धा तुमच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आणि प्रकाश गाडे यांनी सुद्धा त्यांची भूमिका सांगितलेली आहे। परत एकदा आकडे बदललेले आहेत। 150चा आकडा पार केलेला आहे एनडीएनी आणि 154 जागांवर एनडीएचे उमेदवार हे आघाडीवर आहेत। यामध्ये भाजपचे 70 उमेदवार आघाडीवर आहेत, जेडीयूचे 70 उमेदवार आघाडीवर आहेत, काँग्रेसचे 13 तर आरजेडीचे 64 उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत। आणि अर्थात मोठं यश मिळताना दिसतंय एनडीएला 154 जागांसह। हे कल आहेत सुरुवातीचे मतमोजणीतून आलेले। एनडीए आणि महागठबंधन यांच्यात सुरुवातीला काटेकी टक्कर होती, पण महागठबंधन आणि एनडीए यांच्यातला फरक हा वाढत गेलेला आहे आणि आता महागठबंधनच्या जागा आणखी काही कमी झाल्यात। 81 जागांवर फक्त महागठबंधनचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर 154 जागांवर एनडीएचे उमेदवार हे सध्या आघाडी घेताना आपल्याला दिसत आहेत। बहुमताचा आकडा ओलांडलेला आहे एनडीएनी। 122 हा मॅजिक फिगर आहे बिहारच्या विधानसभा निवडणुकीतला आणि हा मॅजिक फिगर एनडीएनी ओलांडलेला। 154 जागांवर एनडीएचे उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत। जवळपास बिहारच्या सर्वच्या सर्व म्हणजे 243 जागांवरचे कल आता हाती आलेले आहेत आणि बिहारच्या सर्व जागांवरचे जे कल हाती येत आहेत त्यानुसार एनडीए 154 जागांवर आघाडीवर आहे। तरी एक प्रश्न उरतो जो मला प्रकाश गाडे यांना विचारायचा आहे। प्रकाश गाडे, जेडीयू आणि भाजप यांच्या जागांमध्ये आता सध्या तरी फार फरक दिसत नाहीयेत, अंतिम निकाल काय असतील ते असतील, पण भाजप जर सर्वात मोठा पक्ष बिहारमध्ये ठरला तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेमका कोण असणार आहे, त्याबाबत भाजपचं काही ठरलंय का? बघा, ज्यावेळेस निकाल लागल्याच्या नंतर आमची निवडणूक कमिटी परत एनडीए घटक पक्षासोबत बैठक होईल। त्याच्यानंतर ज्या बैठकीत जो ठरेल ते मुख्यमंत्री ठरवतील। आमचं कसं आहे की आमची जी काही कार्य करण्याची पद्धत आहे, आमच्याकडे एक शिस्तबद्ध पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात। त्यामुळे निकालाच्या नंतर जे कोणी मुख्यमंत्र्याचा चेहरा येईल ते एनडीए घटक पक्ष बैठकीत ठरवेल। मुख्तार अब्बास नकवींची प्रतिक्रिया येते, आपण बघूयात त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे। जनतंत्र में जीत की जलेबी हो या हार का हलवा हो, दोनों का जायका होता है। उसे जो है वो विनम्रता के साथ जो है वो उस जायके का उसको स्वीकार भी करना चाहिए और समझना भी चाहिए, क्योंकि जो जीता वो सिकंदर, जो हारा वो धुरंधर। तो जीत और हार जो है वो किसी भी चुनाव के में एक ही सिक्के के दो पहलू होते हैं। अब दिक्कत यह है कि कुछ लोग जो है वो जनादेश को स्वीकार करने के बजाय
उस पर जो है हाहाकार करने में ज्यादा यकीन करते हैं, तो वो उनको जो है नुकसान करता है।